राजकारणात काहीतरी मोठं घडतंय. शिंदे आणि मोदींची दिल्लीत भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. शिंदे यांनी ही भेट सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मात्र या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील झाला आहे. आता सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद वाटपाचा कार्यक्रम राहिला आहे. तो कार्यक्रम पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागाची कामे हाती घेत आहेत. आणि असं असताना दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला. या भेटीनंतर खुद एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आणि नरेंद्र मोदी यांची आपण सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलतानाच सांगितलं. पण महाराष्ट्रातील बडा नेता आणि देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता हे दोन्ही नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा राजकीय चर्चा न होणं हे शक्यच नाही. त्यामुळे या भेटीला जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालं. खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती. सरकारने केलेल्या कामांची पोचपावती महाराष्ट्राची जनता देईल तशी पोचपावती महाराष्ट्राच्या जनतेने दिली आणि म्हणूनच तशी सदिच्छा भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली. मोदींनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही काही काम पडणार नाही, कमी पडणार नाही. केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण जशी आपल्या पाठीशी उभे आहोत तसेच यापुढे देखील पाठीशी उभे राहणार आहोत. आणि अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. 2.5 वर्षात आम्ही लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि लोकांनी आम्हाला मान्यता दिली. केंद्र सरकारचं आमच्या मागे पाठबळ उभं होतं. आता आमची नवीन इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कसा होईल याचा विचार करू. महाराष्ट्रात क्षमता आहे. केंद्रातील अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेणार आहोत. देवेंद्र फडणवीस, मी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सर्वांच्या भेटी घेणार आहोत. अशी बोलताना यावेळी एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. खरंच आता मोदींची आणि एकनाथ शिंदेंची याची ही सदिच्छा भेट होती की काही राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.